या पावसाळ्यात सर्दी खोकल्याला करा बाय बाय आणि बनवा हॉटेलसारखं अप्रतिम चिकन शोरबा सूप। साहित्यामध्ये लागणार आहे एक मोठा कांदा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, अर्धा इंच आलं। मी इथे 4 ते 5 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे। लागणार आहे भरपूर कोथिंबीर। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे। आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया। एका कुकरच्या भांड्यामध्ये 1.5 चमचा मी तूप घेतलेला आहे। तूप थोडं वितळलं की आपण यात खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी 150 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, असे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत त्याचे आणि ते या तुपामध्ये आपल्याला घालायचे आहेत। तुपात घातल्यानंतर चिकनचा कलर लगेचच व्हाईट व्हायला लागेल। व्हाईट झालं तर समजून जा की आपलं चिकन व्यवस्थितपणे परतून झालेलं आहे। तर यात आपण वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि तुम्हाला जितकं सूप बनवायचं आहे तितक्या यात तुम्हाला पाणी घालायचं आहे। मला इथे 2 बाउल सूप बनवायचं आहे, त्यामुळे मी 2 बाउल पाणी घालत आहे। आता यात घालूया चवीनुसार मीठ। तुमच्याकडे जर काळी मिरी पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही यात काळी मिरी पावडर घाला। माझ्याकडे काळी मिरी पावडर अवेलेबल नव्हती, म्हणून मी याच्यामध्ये 3 ते 4 काळी मिरी खलबत्त्यामध्ये बारीक चेचून घेणार आहे। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तयार आहे आपला चिकन शोरबा सूप। पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा। गरमागरम सूप सर्दी खोकल्यासाठी एकदम बेस्ट आहे। हे सूप डाएट करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा बेस्ट आहे। तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा।